नमस्कार, आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज. महाराष्ट्र शासनाने नुकतीच कर्जमाफी जाहीर केली, परंतु या कर्जमाफीवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक शेतकऱ्यांना ही कर्जमाफी न पटणारे असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार पंढरपूर येथे 12 जून रोजी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. ह्या फसव्या कर्जमाफी विरोधात ते आवाज उठवणार आहेत. तर याच पार्श्वभूमीवर आपण शेतकऱ्यांशी चर्चा करूया. कर्जमाफीविषयी त्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण माळीनगर येथील शेतात आलो आहोत. सर, काय नाव तुमचं? माझं नाव महादेव लक्ष्मण गायकवाड. महाराष्ट्र शासनाने जी कर्जमाफी जाहीर केली, काय मत आहे तुमचं त्याविरोधात? महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी जी केलेली ती बोगस आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जे हवं असतं ते त्याच्यातून काही मिळणारं नसतं. तेव्हा कर्जमाफी जर करायची असेल तर भारताचे माजी कृषी मंत्री शरदरावजी पवार साहेब यांनी जसं कर्ज माफच केलं, अगदी 7-12 शून्यावर आणला, तसं कर्ज माफ केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे सरसकट कर्जमाफी व्हावी असं तुमचं म्हणणं आहे? अगदी बरोबर आहे. सरसकट कर्जमाफी व्हावी. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये काही क्लुप्त्या आणल्या तर त्याच्यामध्ये पुन्हा शेतकरी हा कर्जबाजारीच राहणार आहे. कर्ज त्याचं फिटणारच नाही. तेव्हा कोणतीही कर्जमाफी देताना 7-12 कोरा केला तर रोहित पवार सरांनी जे पंढरपूरमध्ये 12 जूनला जे अन्न त्याग सत्याग्रह केला, आमरण, तर त्याला माझा वैयक्तिक पाठिंबा आहे. काय वाटतं, रोहित पवार जे अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे योग्य आहे का? शेतकरी त्यांच्या बाजूने उभे राहतील का? 100% उभे राहणार. शेतकऱ्यांना काय हवं आहे की कर्जमाफी पूर्ण केली तर तो पुन्हा नव्यानं उभारी घेईल आणि पुन्हा कर्ज घेणार नाही, आणि घेतलं तर तो नक्की फेडेल. पण आता मात्र पूर्णपणे कर्ज माफ करावं असं मला तरी वाटतं. मग रोहित पवारांच्या आंदोलनात तुमच्यासह शेतकरी जाणार आहेत का? मग 100% माझ्या अंदाजाप्रमाणे कमीत कमी 500 तरी शेतकरी 100% जाणार आहेत. कारण कोणता शेतकरी असा आहे की त्यांनी कर्जच घेतलं नाही? प्रत्येकजण कर्ज घेतो का? तर शेतातून उत्पन्न मिळावं आणि आपलं भलं व्हावं. पण शेतकऱ्याला उत्पन्न किती मिळतं हे जर प्रत्यक्ष शेतामध्ये राबलं तर तुमच्या लक्षात येईल की 100 रुपये खर्च केले तर त्याला फक्त 15 रुपये फायदा होतो. त्याचं कष्ट वाया जातं. तेव्हा निसर्गावर अवलंबून असणारी भारताची शेती ही जर परिपूर्ण व्हायची असेल तर कर्ज माफ होणं हे केव्हाही चांगलं आहे. रामचंद्र सदाशिव शिंदे. बरं, काय आहे शेतीत? काय आहे आता सध्या ऊस आहे. काय पावसाचं नुकसान? काय पावसामुळे नुकसान? काय आता एवढं तेवढं पडले, नुकसान झाले थोडे. आता कर्जमाफी सरकारने जाहीर केली, बरं, लोक शेतकरी विरोध करते. ते काय तुमचं म्हणणं आहे सरकारच्या? काय माफ व्हावं असं आमच्या अपेक्षा आहे बस. त्यांनी माफ केली पण लय नियम अटी लावले. त्याचं असाव्या का नाही नियम अटी? का सरसकट कर्जमाफी व्हावी, कर्ज माफी व्हावी सरसकट सगळ्याला मिळावे? बस बस. मग ही कर्जमाफी व्हावी म्हणून आता रोहित पवार पंढरपूरमध्ये आंदोलन करते ते. तर शेतकरी जाणार आहेत का? शेतकरी म्हणून तुम्ही जाणार की आम्ही. तुमचा पाठिंबा असणार आहे का त्यांच्या आंदोलनाला? जाणार का आम्ही पाठिंबा? आम्ही पाठिंबा देणार आहे रोहित पवारांच्या आंदोलनाला. तुमचं नाव सांगा. पोपट साईनाप्पा कांबळे. काय तुम्हाला काय वाटतं कर्जमाफीबद्दल? काय कर्ज सरसकट करावं आम्हाला असं अपेक्षा वाटते. कर्जमाफी हा, काय आताची कर्जमाफी कशी आहे? फसवी आहे का काय? म्हणजे आता 25 आहे की शेतकऱ्याचा फसवीचा धंदा आहे की हो. बर, त्याचा लाभ मिळत नाही का कर्जमाफीचा? कशाचा लाभ देते ती? हो, आज जवळजवळ 40,000चं नुकसान ते झालंय. तुम्हाला सांगतो, सरकार किती द्यायचं सांगा बरं मला. रडायला लागले ते लोक. हा, हे पिशाचं पडलं, आमचं पडले 50 झाडं. हो, कशाची झाड आहे? केळीची. बर, लय नुकसान झालंय. हो, भरपूर. चला तुम्हाला जाऊतो. काय मग तुम्ही मागणी केली का नाही नुकसान भरपाईची? केली. 1-2 साहेब आलती, ही आलती, पण त्या आणि करू सौरू म्हणली. मग आता ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार रोहित पवार पंढरपूरमध्ये आंदोलन करते ते. आता ह्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा असणार आहे का? आम्ही देणार की पाठिंबा, आयुष्य देणार. तिथं जाणार का पाठिंबा? हो, देणार, जाणार की. काय त्याला हरकत नाही. ते शेतकरी सरकारचं डोळं उघडतेलं का या आंदोलनामुळे? उघड झालं की. नाव उघडून काय करणार आहे तर सांगा की. आता इलेक्शन लागले साहेब. हो, उघडणारच की.
आता अन्नत्याग आंदोलन आहे. अन्नत्यागमुळं कदाचित रोहित पवारांच्या जीवाला धोका बी होऊ शकतो. मग त्यांनी आंदोलन करावं न करावं, त्या आंदोलनाच्या अगोदर सरकारने जागा व्हावं असं वाटतंय का तुम्हाला? मग होय पाहिजे सरकारनं जाग त्या बिचाऱ्याचं कशाला एखाद्याचा ही करत मग ठेवणं. शेतकऱ्यानं कसं कळलं पाहिजे की शेतकऱ्याला जपलं तर तुमचं सरकार चालते. हो, शेतकऱ्याला नाही जपलं तर सरकार कसं चालायचं? हां म्हणजे हे सरकार शेतकऱ्याला जपत नाही असं तुम्हाला- हां, शेतकऱ्याला जपत नाही, जपत नाही. जपत नाही. साधारणतः या तुमच्या गावातून पंढरपूरच्या 12 तारखेला होणाऱ्या आंदोलनासाठी किती शेतकरी अंदाजे त्या पंढरपूरला येतील? ते सांगतो तरी आम्ही साधारण जर आमचं म्हणलं तरी अकलूजचे नाही म्हणलं तर 500-700 शेतकरी सहज येणार 500-700 शेतकरी सहज येणार. सहज येणार. हो हो, आमची 21 तारीखची तर काय तुम्हाला सांगतो 100-150 शेतकरी आहेत. हां, समजा आम्ही तिथं तयारीने जाणार. येणार. हो, येणार.